नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रिसमससाठी खास असा बिना साखरेचा केक। तो कसा बनवायचा, त्यासाठी काय साहित्य लागते आणि आपण या ठिकाणी अंड्याचा वापर न करता आणि साखर न वापरता हा केक एकदम टेस्टी आणि सॉफ्ट बनवलेला आहे। खायला म्हणाल तर एकदम परफेक्ट आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा कसा करायचा ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत। केक तुम्ही ओव्हनमध्ये किंवा कढईमध्ये तसेच कुकरमध्ये देखील सहज बनवू शकता। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण पाऊण कप खिसलेला गूळ घेतलेला आहे आणि गूळ कढईत घालून घ्यायचा आहे। ज्या कपाने आपण गूळ घेतलेला आहे त्याच कपाने आपण अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण गुळाचा पाक न करता फक्त गुळाचे पाणी करून घेणार आहोत। या केकमध्ये आपण साखर न वापरता गुळापासून हा केक कसा करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण गूळ अशा प्रकारे आपण पितळून घ्यायचा आहे। याचा आपण पाक केलेला नाही, तुम्ही पाहू शकता। फक्त गूळ या पाण्यामध्ये वितळून एक उकळी काढून घ्यायची आहे। हे आपले गुळाचे सिरप तयार झालेले आहे। गॅस बंद केलेला आहे आणि एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये हा आपण गुळाचे पाणी गाळून घेणार आहोत, कारण गुळामध्ये अनेकदा कचरा असतो। त्यासाठी अशा प्रकारे हे पाणी गाळून घ्यायचे आहे। हे आपण पूर्णपणे थंड करायचे आहे। या ठिकाणी हे आपले गुळाचे सिरप तयार झालेले आहे आणि हे आपण साईडला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 कप ऑरेंजचा ज्यूस घालून घ्यायचा आहे। घरीच आपण संत्र्याचा रस काढलेला आहे आणि तोच या ठिकाणी वापरलेला आहे। त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स देखील आपण घालणार आहोत। त्यामध्ये आपण बारीक कट केलेले काजू 2 चमचे घालायचे आहेत। त्यानंतर त्याच चमच्याने 2 चमचे बदाम कट केलेले आहेत आणि टुटी फुटी हे प्रत्येकी आपण 2-2 चमचे घेतलेले आहे। आणि नंतर काळे मनुके घालायचे आहे। तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। नंतर आपण चेरी घेतलेले आहेत, या कट करून त्या देखील आपण 2 चमचे घातलेले आहे। आणि आपण हे रात्रभर सोक न करता आपण इन्स्टंट करत आहोत। त्यासाठी आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये आपण हे चांगले अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। म्हणजे हे सर्व ड्रायफ्रूट मस्त शिजल्यानंतर केकमध्ये याची टेस्ट मस्त अशी लागते। त्यासाठी अशा प्रकारे आपण हे शिजवून घेतलेले आहे आणि हे आपले शिजून तयार झालेले आहे। हे आपण थंड करायला ठेवूया। आपला गुळाचा सिरप देखील थंड झालेला आहे, तो एका बाउलमध्ये आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर त्याच कपाने आपण अर्धा कप या ठिकाणी तेल घेतलेले आहे आणि नंतर अर्धा कप दही घालून घ्यायचे आहे आणि हे आपण तिन्ही चांगले फेटून घेणार आहोत। एकदम फ्लफी आणि हलके होईपर्यंत हे चांगले फेटून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जसजसे आपण फेटत जाऊ तसतसा याचा रंग फेंट होतो आणि हे एकदम मिश्रण हलके होते। हे फेटून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये व्हॅनिला एसेन्स 1 चमचा घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे आपण हलके असे फिरून घ्यायचे आहे। तुम्ही फिरवताना पाहू शकता, आपण ज्या डायरेक्शननी सुरुवातीला फेटले आहे त्याच डायरेक्शननी हे चांगले फेटून घ्यायचे आहे। आणि नंतर यामध्ये आपण चाळून घेतलेला मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा घेताना नेहमी चाळूनच घ्यायचा आणि नंतर यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचे आहे आणि नंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे दोन्ही घालून झाल्यानंतर या ठिकाणी दालचिनी पावडर अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा आणि या ठिकाणी चिमूटभर आपण जायफळ पावडर घालून घेत आहोत आणि चिमूटभर मीठ घालायचे आहे। यामुळे केक एकदम टेस्टी असा लागतो। आणि नंतर हे आपण सर्व कट अँड फोल्डच्या मेथडने आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। म्हणजे हे सुरुवातीला आपण घातल्यानंतर हलक्या हाताने स्पॅच्युलाने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि नंतर हे चांगले अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ते या ठिकाणी थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतरच हे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्स करताना पण तुम्ही पाहू शकता, एकदम हलक्या हातानेच हे मिक्स करून घेतलेले आहे। आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण या ठिकाणी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बटर पेपर घालून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण तेल घालून घेणार आहोत। म्हणजे बटर पेपरला आपण अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे आणि नंतर आपले तयार मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। मिश्रण तुम्ही पाहू शकता, आपण जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचे आहे आणि हे हलके आपण टॅप करून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यावरती
आपण गार्निशिंगसाठी काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. म्हणजेच यामध्ये आपण टुटी फुटी घेतलेली आहे, काजू बदाम आणि मनुके हे सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे आपले तयार झालेले आहे. म्हणजे आता हे आपण बेक करून घेणार आहोत. बेक करण्या अगोदरच आपण 10 मिनिटासाठी कढई प्रीहीट केलेली होती. ही पहा, कढई देखील आपली मस्त अशी प्रीहीट झालेली आहे. कधीही केक करताना सुरुवातीला 10 मिनिटा अगोदर कढई प्रीहीट करायची आणि कढईमध्ये अशा प्रकारे स्टँड ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती आपण तयार केकचे मिश्रण आपण बेक करण्यासाठी ठेवायचे आहे. हे पहा, सुरुवातीला आपण गॅस मध्यम ठेवायचा, म्हणजे 5 मिनिटासाठी आपण मध्यम गॅसवर हे ठेवणार आहोत आणि नंतर गॅस आपण कमी करणार आहोत आणि कमी गॅसवर 35 मिनिटासाठी हा केक आपण बेक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपले 35 मिनिटं पूर्ण झालेले आहे आणि आपण याच्यावरती झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर मस्त असा केक या ठिकाणी आपला बेक झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळे याला कलर देखील मस्त असा आलेला आहे. हा आपला बेक झाला का नाही ते चेक करण्यासाठी यामध्ये टूथपिक किंवा चाकू घालू शकता आणि हे जर क्लीन निघाले तर तुमचा केक परफेक्ट असा बेक झाला समजायचे. आणि याच्या साईडच्या कडा देखील तुम्ही पाहू शकता आपोआप सुटत आहेत आणि हा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हा केकच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी चाकूने अशा प्रकारे याच्या एजेस मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर एका प्लेटमध्ये हा काढून घेणार आहोत. हे पहा, आपण काढताना देखील पटकन असा निघाला जातो आणि याचा बटर पेपर काढून घेऊया. बटर पेपर काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा आपला क्रिसमस प्लम केक तयार झालेला आहे. साखरेचा वापर न करता गूळ घालून देखील तुम्ही अशा प्रकारे हा केक करू शकता आणि हा पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतरच हा आपण कट करायचा आहे. कधीही तुम्ही केक केल्यानंतर तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतरच केक टीनमधून बाहेर काढून घ्यायचा आहे. केक आतमध्ये मस्त स्पॉन्जी आणि मस्त तयार झालेला आहे. यातील सर्व ड्रायफ्रुट्स तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे बेक झालेले आहे. एकदम सॉफ्ट आणि खायला म्हणाल तर खूपच टेस्टी झालेला आहे. यामध्ये गूळ घातल्याने याची चव अप्रतिम लागत आहे. तुम्ही देखील घरच्या घरी हा केक नक्की बनवून पहा, घरातील सगळ्यांना आवडेल. तुम्हाला जर आजची ही केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी, स्वादिष्ट आणि अनेक वेगवेगळ्या केक रेसिपींसोबत.